महायुतीच्या जागा वाटपात अजित पवार गटाची अगदीच 50 जागांवर बोळवण केली जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत। तसंच शरद पवारांची बंड केल्यानंतर अजितदादांचा जनाधारही घटत असल्याचं आता लपून राहिलेलं नाही। त्यामुळे दादांचा गट सोडण्याची त्यांच्या पक्षात जणू स्पर्धाच लागली आहे। निलेश लंके, बबनराव शिंदे, राजेंद्र शिंगणे यांच्या पाठोपाठ आता मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण हेही हातातून घड्याळ काढण्याच्या तयारीत आहेत। त्यामुळेच आपल्याच सरकार विरोधात एक पत्रक काढून जाहीर नाराजी व्यक्त करण्याचा मौका चव्हाणांनी शोधून काढलाय। मराठवाड्यात अजितदादांचे अतिशय लाडके असलेल्या आमदार चव्हाणांच्या नाराजीचं नेमकं कारण काय? खरंच बहुजनांच्या प्रश्नांची त्यांना निवडणुकीच्या तोंडावर कशी काय आठवण आली? जाणून घेऊयात मिशन पॉलिटिक्स मधून। नमस्कार, मी समीक्षा। मराठवाडा पदवीधर मतदारसंघात सलग 3 वेळा निवडून येण्याची किमया राष्ट्रवादीचे नेते सतीश चव्हाण यांनी साधली आहे। या विजयासाठी त्यांच्या मागे संपूर्ण संस्था चालकांची, युवा मतदारांची फौज उभा करण्याचं काम शरद पवार व अजित पवार यांनी केलं। चव्हाण हे अजितदादांचे अतिशय लाडके आमदार। मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळासारखी या भागातील मोठी शिक्षण संस्था पवारांच्याच आशीर्वादानं सतीश चव्हाणांच्या ताब्यात आली। मराठवाड्यातील मोठमोठे कॉन्ट्रॅक्ट, विशेषतः जलसंपदाच्या प्रकल्पांमध्ये चव्हाणांच्या निकटवर्तीय ठेकेदारांनाच कोट्यवधींची कामं मिळाली। ही सर्व अजितदादांचीच कृपा। एवढं सगळं सुरळीत सुरू असताना चव्हाणांच्या मनात एक खंत आहे, ती म्हणजे सलग 3 वेळा निवडून येऊनही त्यांना मंत्रीपद मिळालेलं नाही। खरं तर अशीच खंत मराठवाडा शिक्षक मतदारसंघातील आमदार विक्रम काळे यांचीही आहे। तेही अजितदादांचे निकटवर्तीय मानले जातात। काळे चव्हाणांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे अनेकदा मंत्रिपदासाठी लॉबिंग केली आहे, पण दादांनी काही त्यांची टाळ शिजू दिली नाही। अखेर लोकांमधून निवडून आल्याशिवाय आपली मंत्रिपदाची इच्छा काही पूर्ण होणार नाही हे चव्हाणांच्या लक्षात आलंय। त्यामुळे त्यांनी गेल्या 5 वर्षांपासून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर विधानसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित केलंय। सध्या या मतदारसंघात भाजपचे प्रशांत बंब हे 3 टर्म पासून आमदार आहेत। त्यांचा तिथं चांगला जनसंपर्कही आहे। मात्र यावेळी चव्हाणांनी तिथं दावा केल्यामुळे बंब अडचणीत आले आहेत। महायुतीच्या जागा वाटपात पहिली अट आहे ती म्हणजे ज्या पक्षाचा जिथे आमदार ती जागा त्याच पक्षाला मिळणार। त्यामुळे भाजपकडून बंब हेच गंगापूरचे आमदार असतील यात शंकाच नाही। पण सतीश चव्हाण यांनीही काहीही झालं तरी गंगापूर मधून लढायचं हा पण केलेला आहे। त्यामुळे प्रसंगी ते बंडखोरीही करण्याच्या मनस्थितीत आहेत। गेली 5 वर्ष ठेकेदारी व शिक्षण संस्था चालकांचीच काळजी घेण्यात व्यग्र असलेल्या आमदार चव्हाणांना अचानक बहुजन हिताची आठवण झाल्याची प्रचिती नुकतीच झाली। त्यांनी आपल्याच सरकार विरोधात एक पत्रक काढून हे सरकार कसं बहुजन विरोधी आहे असा सवाल उपस्थित केलाय। आपल्या पत्रात चव्हाण म्हणतात, राज्यातील बहुजनांचे प्रश्न सुटतील या उद्देशानं आम्ही महायुती सरकारमध्ये सहभागी झालो होतो। मराठा, धनगर, ओबीसी, आदिवासी, मुस्लिम आरक्षणाच्या प्रश्नावर सरकार मार्ग काढेल अशी अपेक्षा होती, मात्र तसं झालं नाही। बहुजनांचे प्रश्न महायुतीचं सरकार सोडवू शकलं नाही अशी खंत त्यांनी पत्राद्वारे व्यक्त केली आहे। जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात गेल्या वर्षी नवी मुंबईतील वाशी इथं मोर्चा धडकल्यानंतर राज्य सरकारनं 54 लाख कुणबी नोंदी सापडलेल्या मराठा बांधवांना आरक्षण देणार, सगळे सोयरे प्रमाणपत्र देणार अशा मागण्या मान्य केल्या होत्या। मात्र त्यानंतर मराठा आंदोलनाचा प्रश्न हाताळण्यात सरकारला यश आलं नाही। आज मराठवाड्यासह महाराष्ट्रात अनेक मराठा तरुण आत्महत्या करतायत। या गोष्टींकडे सरकारनं गांभीर्यानं पाहिलं नाही असंही चव्हाण यांनी नमूद केलंय। काही दिवसांपूर्वी अमित शहा राज्यात आले होते। त्यांनी पटेल आणि गुर्जर आंदोलन हाताळलं, तसंच महाराष्ट्रातील आंदोलन हाताळू असं विधान त्यांनी केलं। त्या विधानामुळे मराठा समाजात आज संतापाची भावना आहे। 2014 मध्ये पृथ्वीराज चव्हाण यांचं सरकार असताना मुस्लिम समाजाला 5% आरक्षण काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारनं दिलं होतं। मात्र मुस्लिम समाजाच्या 5% आरक्षणाकडे या सरकारनं सकारात्मकपणे पाहिलं नाही अशी टीकाही चव्हाण यांनी केली आहे। गेली 2.5 वर्षात महायुती सरकारच्या माध्यमातून सर्व फायदे घेणाऱ्या चव्हाणांना अचानक हे सरकार बहुजन विरोधी असल्याची जाणीव कशी काय झाली असा प्रश्न सर्वांनाच पडतो। मात्र त्यामागचं राजकीय गणित काय आहे पाहूयात। गंगापूर मतदारसंघातून अजित पवार उमेदवारी देऊ शकत नाहीत म्हटल्यावर सतीश चव्हाणांनी शरद पवार गटाकडून चाचपणी करून पाहिली। मनोज जरांगे यांच्या पक्षाकडूनही उमेदवारी मिळते का यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत। गंगापूरचे 3 वेळचे आमदार प्रशांत बंब हे बिगर मराठा आहेत। या भागात मराठा समाजाची मतं निर्णायक आहेत। जरांगेंच्या आंदोलनामुळे संभाजीनगर जिल्ह्यात मराठा फॅक्टर जोरात चालू आहे। चव्हाण हे मराठा नेते आहेत।
या मराठा लाटेचा फायदा घेण्यासाठी ही चांगली संधी आहे हे त्यांच्या लक्षात आलंय. म्हणूनच आपल्या सरकारवर टीका करण्याचं नाटक चव्हाणांनी केलंय. आता अशा कृतीमुळे त्यांची पक्षातून हकालपट्टी होऊ शकते. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी तसे संकेतही दिलेत. चव्हाणांना हेच तर हवं होतं. एकदा का तटकरेंनी हकालपट्टी केली की चव्हाण लगेच शरद पवार गटात उडी मारतील व गंगापूरचं तिकीट मिळवतील अशा अटकळी बांधल्या जात आहेत. गेल्या 5 वर्षात आमदार प्रशांत बंब यांनी आपल्या मतदारसंघात कामचुकार शिक्षकांच्या कामावर अनेकदा बोट ठेवलं. त्यामुळे तमाम शिक्षक वर्ग बंब यांच्यावर नाराज आहे. संस्था चालक असलेल्या चव्हाण यांनी हाच मुद्दा उचलून धरलाय. त्यामुळे शिक्षकांची मतं चव्हाणांकडे आपसुकच वळू शकतात किंवा चव्हाण ही मतं वळवूनही आणू शकतात. मनोज जरांगे यांनी नारायणगडाच्या मेळाव्यात आपल्याच लेकराच्या डोक्यावर गुलाल टाका असं आवाहन केलंय. त्यामुळे मराठा विरुद्ध बिगर मराठा लढतीत मराठा मतदार चव्हाणांच्याच पाठीशी उभे राहतील अशी त्यांना अपेक्षा आहे. एकूण आपल्याला महायुतीत कमी जागा मिळत असतील तर आपले सक्षम उमेदवार दुसऱ्या पक्षात पाठवून किंवा अपक्ष उभे करून निवडून आणण्याची खेळी अजित पवार खेळत आहेत का असा प्रश्नही या निमित्तानं उपस्थित होतोय. पण अडचणीच्या काळात दूर पडणाऱ्या सतीश चव्हाणांना शरद पवारांचा पक्ष स्वीकारेल का हाही प्रश्न आहे. याचं उत्तर लवकरच मिळू शकेल. दुसरीकडे भाजपच्या आमदाराविरोधात दादा गटाचे उमेदवार असे बंड करणार असतील तर मग पश्चिम महाराष्ट्रात दादा गटाच्या उमेदवारांनाही अशाच रीतीनं अडचणीत आणण्याची संधी भाजप सोडणार नाही. मग एकूणच महायुतीचं जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यापेक्षा त्यांच्याच पाडापाडीचाच डाव या निवडणुकीत रंगण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.